अ, नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण जो ए आय ग्रुप चॅटबॉटमध्ये नीडली ॲपच्या माध्यमातून जो ए आय ग्रुप चॅटबॉट बनवलेला आहे, त्या ए आय ग्रुप चॅटबॉटमध्ये मेंबर कशाप्रकारे ॲड करावेत. तर नीडली ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे. नीडली ॲप ओपन केल्यानंतर आपण ए आय ग्रुप चॅटबॉटमध्ये याल. त्यानंतर आपला जो ए आय ग्रुप चॅटबॉट आपण बनवला असेल, अभिनव टेस्ट प्रोजेक्ट, समजा हे माझं नाव आहे, डमी चॅटबॉट आहे. अशा प्रकारे आपण एक नवीन चॅटबॉट बनवलेला असेल, त्या चॅटबॉटला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये ह्या ॲड मेंबर नावाच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ॲड मेंबरच्या ऑप्शनला आपण क्लिक केलं की इथे आपण बघू शकता, इथे खाली प्लस बटन दिलेलं आहे. ह्या प्लस बटनला क्लिक करून आपण नवीन मेंबर ॲड करू शकता. तर आपल्या जे काही ग्रामपंचायतमधील किंवा आपल्या ऑफिसमधील किंवा आपल्या फर्ममधील समजा काही व्यवसाय असेल तुमचा, त्या व्यवसायातील आपले जे काही स्टाफ असतील किंवा सहकारी असतील, त्यांना तुम्ही ॲज अ प्रोजेक्ट मेंबर म्हणून इथे ॲड करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला खाली प्लस बटनला क्लिक करायचं आहे. ह्या प्लस बटनला क्लिक केल्यानंतर इथं आपण बघू शकता, इथे त्या व्यक्तीचं नाव आपण टाकाल. इथे त्या व्यक्तीचा नंबर टाकाल. आता इथे ॲडमिन आणि डेटा रिसिव्हर म्हणून ऑप्शन आहे. ॲडमिन म्हणून जर तुम्ही ॲड केले तर त्यांना पण मेंबर ॲड करण्याची प्रोव्हिजन येते, आणि जर फक्त तुम्ही डेटा रिसिव्हर केले तर तुमच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही जे ए आय ग्रुप चॅटबॉटमध्ये जे काही कीवर्ड सेट केलेले आहेत, त्या कीवर्डचा रिस्पॉन्स जसा जातो तुमच्याकडून, तसाच रिस्पॉन्स त्या व्यक्तींना, म्हणजे ह्या मेंबरला जर एखाद्या व्यक्तीने तो कीवर्ड पाठवला तर ह्यांच्यामार्फत पण जाईल. म्हणजे फक्त कीवर्ड रिस्पॉन्स जाण्याची सुविधा फक्त डेटा रिसिव्हरच्या माध्यमात आहे. आणि ॲडमिन म्हणून जर तुम्ही ॲड केलं असेल तर त्या कीवर्डचा रिस्पॉन्स जाईल, सोबत तो व्यक्ती पण त्याच्या अंडर वेगवेगळे मेंबर्स ॲड करू शकतो ह्या प्रोजेक्टसाठी. तर मेंबर कसा ॲड करावा, तर त्यासाठी इथे तुम्ही त्या नंबर टाकायचा आहे. हा नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला त्या मेंबरचं नाव टाकायचं आहे, जे असेल ते. आणि त्यानंतर इथे त्याचं डिस्क्रिप्शन, समजा कशासाठी ॲड करत असेल ते डिस्क्रिप्शन तुम्ही समजा इथे टाकू शकता. आणि ह्या सर्व गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला गेट ईमेल फ्रॉम सर्व्हर ह्या रिफ्रेश बटनला क्लिक केलं तर त्या नंबरचं जर ॲप रजिस्ट्रेशन असेल नीडली तर त्याचं मेल आय डी डाउनलोड होऊन येईल. आणि त्यानंतर तुम्हाला ही सर्व माहिती आहे अशी भरल्यानंतर मोबाईल नंबर, नाव, डिस्क्रिप्शन आणि त्याचं मेल आय डी असेल, तर समजा ॲपमध्ये रजिस्ट्रेशन असेल तर ह्या गोष्टी ॲड केल्यानंतर डिरेक्टली सबमिट बटनला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता की अशा प्रकारे त्या प्रोजेक्टला जॉईन करण्याची लिंक त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर न्यू नीडली प्रोजेक्ट अभिनव टेस्ट इज नाव मेड अवेलेबल अशा प्रकारे मेसेज जाईल, आणि त्यांना हे अभिनव टेस्ट प्रोजेक्ट नावाचा जो प्रोजेक्ट आहे, ह्या प्रोजेक्टला जॉईन करण्याची लिंक त्यांच्यापर्यंत व्हॉट्सअपला पोहोचेल. तर अशा प्रकारे तुम्ही ॲज अ मेंबर म्हणून, म्हणजे तुमचे जे स्टाफ आहेत किंवा तुमचे जे सहकारी आहेत किंवा जे सदस्य आहेत तुमच्या ग्रामपंचायतीतील किंवा तुमच्या ऑफिसमधील, त्यांना तुम्ही ॲज अ मेंबर म्हणून ॲड करू शकता. धन्यवाद.